पुसद शहरात तलवार बाळगणाऱ्या इसमावर पोलिसांची धडक कारवाई। स्थानिक गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक, 2 तलवारींसह आरोपी ताब्यात। शेंबाळ पिंपरी रोडवर पोलिसांचा सापळा, अवैध शस्त्र साठा उघड। सार्वजनिक शांततेला धोका ठरू शकणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल। गोपनीय माहितीवरून कारवाई, तलवारी जप्त, शहरात खळबळ। अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वचक, पुसद शहरात कारवाई। हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल, तलवार प्रकरणी कडक भूमिका। पुसद शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचा पोलिसांचा निर्धार। एलसीबी यवतमाळची यशस्वी कामगिरी, तलवार साठा हस्तगत। पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रांवर कठोर कारवाई। पुसद शहरात तलवार बाळगणाऱ्या इसमावर पोलिसांनी कडक कारवाई करत गुन्हा दाखल केलाय। यवतमाळ जिल्ह्यातील अवैध शस्त्र साठा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सक्रिय झाली असून त्याच्या अनुषंगाने ही धडक कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद ते शेंबाळ पिंपरी रोडवर पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला। यामध्ये आकाश राजू पवार, वय 34 वर्ष, राहणार भोजला, तालुका पुसद या इसमास ताब्यात घेण्यात आले। तपासणी दरम्यान त्याच्याकडील खाकी रंगाच्या 2 बॉक्समध्ये 2 लोखंडी तलवारी आढळून आल्या। सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी सदर तलवारी जप्त केल्या असून पोलीस स्टेशन पुसद शहर या ठिकाणी भारतीय हत्यार कायदा कलम 4 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। प्रतिनिधी मोहन पवार, सत्ताशाही न्यूज। आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा।